देवघराचे हे 40 नियम तुम्हाला माहीत आहेत का? देवघरातले नियम प्रत्येकालाच माहीत असायला हवेत. पूजाघर म्हणजे घरातील सर्वात महत्त्वाची जागा. घराच्या पवित्र राखणारी मंगल जागा. घर लहान असो की मोठे, घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तरच त्याचा अधिक फायदा होतो. घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे? देवघरासाठी योग्य दिशा कोणती? कोणत्या चुकांमुळे कितीही भक्ती केली तर त्याचं फळ मिळत नाही? जाणून घेऊया देवघराशी संबंधित काही खास आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी. 1. तुमच्या घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर-पूर्व दिशेला देवघर बनवू शकता. या दिशेला पूजा केल्याने देवी देवता लवकर प्रसन्न होतात. 2. घरांमध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल. ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरामधील विविध दोष आपोआप नष्ट होतात. सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. 3. देवघरातील दिवा, समई, निरांजन आग्नेय कोपऱ्यात ठेवावे तर धूप, उदबत्ती स्टँड वायव्य कोपऱ्यात ठेवावे. 4. देवघरात असो किंवा उंबरठ्यावर अगदी कुठेही तुटलेला दिवा कधीही लावू नये. त्यामुळे घरात नकारात्मकता वाढते. जर तुम्ही इच्छा पूर्ण करण्यासाठी दिवा लावत असाल तर तुटलेला दिवा लावल्याने तुमची इच्छा पूर्ण होत नाही, शिवाय लक्ष्मी मातेचा कोप होतो. 5. देवपूजा करताना देवाला नेहमी करंगळीजवळच्या बोटाने अर्थातच अनामिकेने गंध लावावे. 6. एका घरात 2 शिवलिंगे, शाळीग्राम, सूर्यकांत, चक्रांक, गणपती व शंख पूजू नये. 7. देवघरात कमीत कमी मूर्ती किंवा देवी देवतांचे पोठो असावेत. गणपती, कुलदेवीचा टाक, मूर्ती अथवा पोठो, इष्टदेवतेचा पोठो, अगर मूर्ती, लंगडा बाळकृष्ण, पांडुरंग, नंदी व नागविरहित शंकरांची पिंडी काळ्या दगडाची किंवा पंचधातूची असावे. अन्नपूर्णतेची देवी हे देव असावेत. 8. देवघरात देवी देवतांची मूर्ती आणि पोठोंची तोंडे नेहमी पश्चिम दिशेला असावे. म्हणजे पूजा करणाऱ्या यजमानाचे तोंड पूर्वेस होईल अशा पद्धतीने मांडणी करावी. 9. देवघरात शंख असल्यास त्याचे निमुळते टोक हे दक्षिण दिशेकडे असावे. 10. शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेवू नये. जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकाराएवढे असावे. देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक आहे. एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रात वर्ज्य सांगितले आहे. 11. इतर देवी देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्या असाव्यात. जास्त मोठ्या मूर्ती मोठ्या मंदिरासाठी श्रेष्ठ राहतात, परंतु घरातील मंदिरात छोट्या आकाराच्या मूर्ती श्रेष्ठ मानण्यात आल्या आहेत. 12. देव्हाऱ्यात देवाचे टाक असल्यास ते पंचधातूचे असावेत. 13. घरातील देवघरात नेहमी महादेवाची पिंड ठेवावी. पोठो घरात ठेवू नये. शिवाय महादेवाची पिंड ही दगडी असेल तर अतिउत्तम आणि दगडी नसेल तर पितळेची ठेवली तरी सुद्धा चालेल. 14. घरातील देव्हाऱ्यामध्ये शनीची मूर्ती किंवा शनीच्या यंत्र पूजा करू नये. 15. मारुतीचा पोठो कधीही देवघरात ठेवू नये. 16. देवघरात गायत्री देवीची पूजा करणे वर्ज्य आहे. 17. देवघरात यंत्रे असल्यास ती कधीही उभी मांडू नयेत. नेहमी जमिनीशी समांतर मांडावीत. 18. वास्तुशास्त्रानुसार देवघरात कधीही भंगलेल्या, तुटलेल्या किंवा तडा गेलेल्या देवांचे पोठो किंवा मूर्तीची पूजा करू नये किंवा स्थापन करू नये.
कारण ते अशुभ मानले जाते. इतकंच नव्हे तर तडा गेलेल्या मूर्तीची पूजा केल्याने देवता नाराज होतात. 19. देवघरात एकाच देवतेच्या एकापेक्षा अधिक मूर्ती किंवा पोठो नसावेत. 20. देवपूजा करताना आपण वापरत असलेले आसन आणि जपमाळ कधीही दुसऱ्यांना वापरण्यासाठी देऊ नये. 21. देवाच्या उपासनेसाठी बनवलेले पूजास्थान हे अत्यंत पवित्र स्थान आहे. वास्तूनुसार देवघर कधी स्टोअररूममध्ये, बेडरूममध्ये आणि बेसमेंटमध्ये नसावे. देवघर नेहमी खुल्या जागेत ईशान्य दिशेतच असावे. 22. देवघर हे नेहमी सागवानी लाकडानेच बनवलेले असावे. 23. देवघर हे नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे. 24. देवघरात धूळ साचता कामा नये. 25. आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये, कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्यांची पूजाही खूप कठीण असते. ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो. म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा. 26. भरपूर लोकांना गैरसमज आहे की महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये असावी, पण महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये नसावी, तर ती देवघरात असावी. कारण तुळशीमध्ये शालिग्राम असतो. शालिग्राम हा महाविष्णूचे प्रतीक असतो. 26. देवघरात महादेवाच्या पिंडीवर नाग नसावा. शिवाय महादेवाच्या पिंडीसोबत नंदीही नसावा. फक्त महादेवाची पिंड असावी. नंदी हा नेहमी मंदिराच्या बाहेर असतो, तो देवघरात नसतो. 27. शिवलिंग ठेवण्यासाठी उत्तम दिशा उत्तर दिशा आहे, म्हणजेच शंकराच्या पिंडीचे निमुळते टोक उत्तरेकडे करून ठेवावे. 28. जर तुम्ही आर्थिक अस्थिरतेने त्रस्त असाल तर शिवलिंग उत्तराभिमुख ठेवणे फायदेशीर मानले जाते. उत्तर दिशा ही भगवान शंकराची आवडती दिशा मानली जाते. 29. आपल्याला आपले कुलदैवत किंवा कुलदैवत माहीत असणे फार गरजेचे आहे. जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते. 30. वास्तुशास्त्रानुसार देवघरातील वाळलेली फुले घरात ठेवणे अशुभ आहे. यामुळे वास्तुदोष निर्माण होतो, घरांमध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि यामुळेच व्यक्तीच्या जीवनात आणि घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ लागतो. त्यामुळे फुले सुकताच फेकून द्यावीत किंवा नदीत विसर्जन करावे. 31. देवांना कधीच एका हाताने नमस्कार करू नये. 32. आपण देवघरात जो समई किंवा निरांजन लावतो त्यामध्ये तेल आणि तूप एकत्र घालूच नये. तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा. 33. देवघरातील समईच्या ज्योतीवर निरंजन किंवा इतर कोणताही दिवा पेटवायचा नाही, म्हणजेच एका दिव्याने दुसरा दिवा पेटवायचा नाही. 34. समईमध्ये कधीही 3 वाती नसाव्यास. एक तर 2 वाती असाव्यात किंवा तुम्ही 1 वात लावली तरी चालेल. 35. देवपूजा करताना देवाला नेहमी करंगळी जवळच्या बोटाने अर्थातच अनामिकेने गंध लावावे आणि आपल्या पितरांना म्हणजे पूर्वजांच्या पोठोंना अंगठा शेजारील बोटाने गंध लावावा. तसेच स्वतःला अनामिका या बोटानेच कपाळावर टिळा लावल्याने मनाला शांती मिळते. हिंदू परंपरेनुसार अंगठाने टिळक लावणे देखील शुभ असते. शुक्र ग्रह अंगठ्यांमध्ये राहतो, त्यामुळे अंगठ्याने तिलक लावल्याने व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते, घरात सुख समृद्धी नांदते. 36. नैवेद्याच्या ताटात किंवा पानात मीठ वाढू नये. त्याचप्रमाणे कांदा, लसूण, लिंबू हे देखील वाढू नये, कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत. अशा प्रकारचे तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत.
37. घरांमध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तेथे चामड्यापासून तयार केलेल्या वस्तू, चप्पल, बूट घेऊन जाऊ नये. तसेच देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नये. तसेच पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे. 38. वास्तुशास्त्रानुसार जर देवघरात तुपाचा दिवा लावला जात असेल तर तो देवाच्या उजव्या बाजूला ठेवावा. त्याचबरोबर तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूला ठेवावा. हे शुभ मानले जाते. 39. देवघरातील पाण्याचा कलश नेहमी ताटलीमध्ये किंवा तांदळाच्या राशीवर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. वास्तुशास्त्रानुसार कलश जमिनीवर ठेवल्यास घरात वास्तुदोष होऊ शकतो. 40. घरामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करणे आवश्यक आहे. पूजा करताना घंटीनाद करणे अवश्य वाजवावे. तसेच संपूर्ण घरात फिरून घंटानाद करावा. असे केल्याने घंटींचे आवाजाने नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.